दुःख ऐकणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे अरुण काका होते. अत्यंत सामान्य दीनदले आणि गरीब माणसाचं ऐकून घेऊन त्याच्यावरती एक पुढे करून निर्णय देण्याची निर्णय क्षमता असलेलं हे नेतृत्व आज या ठिकाणी संपलेलं आहे. आम्ही सर्वजण या आधाराला बोललेलो आहोत. संग्राम भैया जरी तिसऱ्यांदा आमदार झाले तरी आम्हाला कधीही त्यांना काम निश्चितपणे भविष्यात आता संग्राम भैयांना आणि सचिन भैया यांना सुद्धा काम सांगू. हे जे दुःख नगरकरांना नव्हे आम्हा सर्वांना या ठिकाणी झालेलं आहे, यातून दुःखातून सावरण्याची मच्छिंद्रनाथाच्या चरणी मी प्रार्थना करतो की या दुःखातून जगतावर कुटुंबे आणि सर्व आपले आणि त्यांचं पूर्ण शहर कुटुंब याला सावरण्याची शक्ती देऊ. आणि देवाला विनंती करतो, हे देवा जर स्वर्ग असेल या जगामध्ये तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या चांगल्या कोपऱ्यामध्ये आमच्या काकांना जागा द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी करतो. आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रत्येकाचं म्हणणं झालंय. आज शाखा आपल्याला सगळ्यांना सुरू केलेला आहे. गेली 27 दिवस इंटर्नशिप घेऊन देत असताना सर्व परिवार सर्व भैयाची सचिन भैयाची या सगळ्यांनी आमचे खूप प्रयत्न केले शेवटपर्यंत, परंतु यश आलेलं नाही. आज काका आपल्याला सगळ्यांना सुरू खऱ्या जिल्ह्याचा पालक या जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसाचा आधार त्यांच्या जीवनात हरवलेला आहे. आज त्यांच्या जाण्याला आपल्या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं, मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि पालकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजून सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या वतीने या ठिकाणी मंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आधी प्रत्येक जणांनी श्रद्धांजली वाटण्याने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु काकाचं जीवन जर सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं इथून पुढं असा माणूस जन्माला सुद्धा कधी मला असं वाटतं येईल असं मला काही वाटत नाही. काकाने तुम्हाला सांगतो का प्रपंच जरी केला असला तरी मी आपल्याला सांगू इच्छितो का काकाने गोरगरिबासाठी सर्वसामान्यांसाठी एक आपल्याला प्रपंच उभा करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्याचं काम केलं. जसं सुरेश अण्णांनी उल्लेख केला सांगितलं, तो काय नगर जिल्ह्यालाच आधार नव्हता. इकडे बीड असन, संभाजीनगर असन, पुणा असन, या ज्या भागातून तुम्हाला सांगतो का सर्वसामान्य व्यक्ती जर आला तर आम्ही जरी कदाचित आमदार जरी असलो, संग्रामजी जरी आमदार असले तर आमच्याकडे कधी येत नव्हते. परंतु काकाकडेच नेहमी प्रश्न आणि अडचणी सांगण्याचा प्रयत्न करण्याचं काम करत होते. आणि काकांनी संपूर्ण जो येईल त्याला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेण्याचं काम केलं. परंतु आता जे आवडे लोकाला तो आवडे परमेश्वराला या म्हणीप्रमाणे मला असं वाटतं काकाला निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आज एवढ्या मोठ्या संख्येने मला असं वाटतं का हे जे आपण पाहतो का एवढी संख्या कधी आपण पाहायला मिळाली नाही. एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय जमलाय केवळ आणि केवळ काकाच्या प्रेमासाठी. काकाने केलेलं कार्य जे काम त्या जनतेतून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालं. जे आता काकाच्या परिवाराला, कर्डिले आणि कोतकऱ्याच्या परिवाराला, सगळ्या परिवाराला आम्हाला एक दुःख झालं. परमेश्वराला मी एकच प्रार्थना करतो, आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे आमच्या पाठीमागे खंबीर आधार असल्यामुळं निश्चितपणे आमचं दुःख हलकं होईल एवढंच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो.